तर नमस्कार भावना, मी राहुल शिंगाडे तुमचं स्वागत करतो राहुल शिंगाडे GFX या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ पूर्ण खतरनाक झालेला आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितले तुम्हाला। आणि व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आणि लवकरच आपले नाही का 10K सबस्क्राइब पूर्ण करून टाका लवकरच। तर चला भावना, व्हिडिओला सुरुवात करूया। तर थंबनेलला बघितलंच आहे तुम्ही। तर आज आपण नाही का तर लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन बॅनर तयार केलेला आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे कसं बनवायचं काय। व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत। आणि जे चॅनलवर नवीन आहेत जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा, साईडवर बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण समजावून सांगतोय, त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कुणी व्हिडिओ स्किप करू नका। आणि अजून एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, तर आपलं अजून एक मित्र आहे त्यांचं माझं काहीतरी चालू आहे म्हणजे क्लास घ्यायचं। तर आपण लवकरच अपडेट देणार आहे। खाली मी व्हॉट्सअपची लिंक टाकतो ग्रुपची, तिथं जॉईन करून ठेवा, लवकरच अपडेट भेटेल तुम्हाला। तर त्यामध्ये तुम्हाला काय शिकायला भेटणार ते पण थोडक्यात सांगतो आणि बाकीचं तुम्हाला ग्रुपमध्ये भेटेल बघायला। तर जे राजकीय बॅनर झाले, पुण्यतिथी वगैरे, जयंती वगैरे, जेवढं काय असेल नॉर्मल ते बॅकग्राऊंड बनवण्यापासून डिझाईन बनवण्यापर्यंत पूर्ण आणि ते कन्सेप्ट वगैरे तुम्हाला तिथं शिकायला भेटतील। अजून अपडेट येतीलच, मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता तुम्ही बघू शकता इथं मी सर्व टाईप करून ठेवलेले आहे, तर जेणेकरून आपला टाईम वाचेल। बाकी तुम्हाला तर माहितीच आहे आपण श्रीदेव कसं टाईप करतो, म्हणजे कन्वर्ट कसं करतो। तर इथं बघू शकता तुम्ही, हे असं आपण इथं नाही का हे केलेलं असते, म्हणजे आधी टाईप करतो, मी तुम्हाला दाखवतो आता। आता द लाल बहादूर शास्त्री आहे, तर मी तर फक्त असं मराठी टाकतो लाल। हे बघा असं आपण असं टाईप करतो, त्यानंतर कॉपी करून श्रीदेव आपलं जे आहे मी तुम्हाला दाखवतो सर्च करून, जे आपलं युनिकोड आहे आपण इथं पेस्ट करतो आणि श्रीदेवमध्ये कन्वर्ट करतो। तसंच करून इथं मी सर्व ठेवलेलं आहे। आता तुम्हाला बॅकग्राऊंड कसं बनवायचं काय कसं ते सांगतो। तर इथं मी फाईलमध्ये जाऊन न्यू डॉक्युमेंट घेतो आणि याची साईज बघू शकता तुम्ही इंचेसमध्ये ठेवलेली आहे। उंची 10 आहे, रुंदी 10 आहे, म्हणजे 10 घेतलेले आणि पिक्सेल इंचेसमध्ये रेझोल्युशन 300 घेतलेलं आहे। तर हे झालं। तर अजून एक गोष्ट सर्वात महत्त्वाची तुम्हाला कोण सांगणार नाही, तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस बोलत असतो, तुम्ही फोटोला ना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करत झाला। तर आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे काय इफेक्ट पडतो फोटोला। तर मी हा असा उचलून इकडे टाकतो, किंवा तुम्ही डायरेक्ट Ctrl+C करून इकडं Ctrl+V करा, म्हणजे कॉपी पेस्ट करा। तर आता हे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट आहे आणि ह्यालाच मी डुप्लिकेट घेतो Ctrl+J ने, किंवा तुम्ही डायरेक्ट Alt दाबून नका असं बी कॉपी घेऊ शकता। तर मी काय करतो, एक कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट ठेवतो इकडचा आणि इकडचा नाही का हे करून टाकतो, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट काढून टाकतो। आता मी दोन फोटोला नाही का Ctrl+T ने छोटा करून घेतो आणि परत Ctrl+T ने परत मोठा करून घेतो। आता तुम्ही बघा तुमच्या समोर लाईव्ह आहे, झूम करतो मी। इकडचा फोटो आहे हा, जो आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट काढला होता तो पूर्ण ब्लर झालेला आहे आणि आपण जो कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केला आहे तो आहे तसाच आहे। म्हणजे तुम्हाला सांगायचं फक्त एवढंच आहे की तुम्ही डिझाईनमध्ये जे PNG वगैरे यूज करतात ते कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून यूज करा, म्हणजे जेणेकरून तुमची डिझाईन फाटणार नाही किंवा क्वालिटी जाणार नाही। तर हेच सांगणार होतो। तर हे झालं। तर आता हा फोटो मी इथं लावून घेतो। तर अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता आपल्याला बॅकग्राऊंड क्रिएट करायचे। फोटो पण आपला ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्यामुळे आपण कुठले डार्क बॅकग्राऊंड घेत नाही। आपण नाही का ह्याच्यामधलाच कुठला तरी कलर घेऊ, पहिला सॉलिड कलर घेतो इथून। आता त्यानंतर मी डिझाईनमधलाच कलर घेणार, म्हणजे फोटोमधला। तुम्ही हा बी कलर घेऊ शकता किंवा हा पण घेऊ शकता। हा पूर्ण व्हाईट नाही, नॉर्मल फिक्कट आहे थोडा, किंवा अजून पण बघू शकता तुम्हाला वाटन तसा घ्या। हा पण ओके दिसतोय, पण मी एवढा डार्क घेणार नाही, असाच घेतो थोडा क्रीम कलरमध्ये, तुम्ही समजून घ्या माझ्या भाषेत। तर फोटोला आपल्याला खालून थोडं थोडं ना काही इरेज करायचं आहे, तर ते करून घेऊया आपण। मास्क करतो इथून आणि नॉर्मल इथून एक सॉफ्ट ब्रश घेतोय जनरलमधला। तर तुम्हाला आता माहितीच आहे आपण मास्किंगला काय करतो, इथं व्हाईट असं नाही तर ब्लॅक करतो, आणि इथं दुसरा कलर असेल ना तर काहीच होणार नाही, त्यामुळे पूर्ण ब्लॅक करून घ्या आणि खालचा कलर पण पूर्ण व्हाईट करून घ्या
आणि इथं व्हाईट आहे, इथं ब्लॅक आहे, तर मी खालून थोडं थोडं इरेज करतोय, ऑपेसिटी कमी करतो वरून. इरेज करते म्हणजे आपण मास्किंगला इरेजर वापरतो नाही का, ब्रश म्हणून. आपण डायरेक्ट इरेज मारत नाही, कारण कधी पण आपल्याला लागत असते. समजा आपण असं इरेज केलं आणि आपल्याला परत पाहिजे, तर आपण फक्त इथं व्हाईट कलर घेणार आहे आणि परत असं आणणार आहे. त्यासाठी मी मास्किंगचा उपयोग करतोय. तर मी इथं परत मास्क करून खालून खालून थोडासा इरेज करतोय. बघू शकता तुम्ही, नॉर्मल केलं, ऑपेसिटी पण कमी केली वरून, कारण जास्त ऑपोसिटी असली ना तर पूर्ण हे होईन, आपल्याला बॅकग्राऊंडला मॅच करायचे, त्यासाठी मी ऑपोसिटी कमी केली. तर इथं असं लावून घ्यायचं आहे फोटो. तुम्हाला फोटो लावला त्यानंतर हे सर्व मी इथं टाईप केलेलं आहे. तुम्ही पण असं टाईप करून ठेवा साईडला किंवा नोटपॅडला टाईप करून ठेवा. आता सर्वात पहिले मी हे नाव घेतो इकडं आणि ह्याला मी खंडबोलचा फॉन्ट वापरतोय असा. ह्याला तुम्ही असं वेगवेगळं बी करू शकता, कॉपी करून सिंगल वर्ड नाही का, कारण आपल्याला ॲडजस्ट करता येईल. तुमच्या ह्याने करा तुम्हाला वाटेल तसं. आता मी हे वर ठेवतो. लावून घ्यायचं नीट, तुम्हाला वाटेल तसं लावून घ्या. नंतर तुम्हाला सर्व सांगतो मी काय कसं करायचंय. लाल बहादूर शास्त्री असं लावून घ्या. जर तुम्हाला जर वाटलं असं लावायचं इथं, तुम्ही तसं बी लावू शकता. काय करायचंय, कंट्रोल दाबून नका सिलेक्शन करून घ्यायचे. त्यानंतर इथं जायचंय आणि मॉडिफायमध्ये जाऊन नाही का एक्सपंड आहे ते आपल्याला वाढवायचं. इथं 4 वगैरे करा तुमच्या ह्यानी. असं वाढल्यानंतर खालच्याला यायचं तुम्हाला, शास्त्रीच्याला, आणि इथून फक्त मास्क करून हे बघा असं करायचं. तुम्हाला दिसलं असं नक्की. मी काय केलं ते तुम्हाला परत सांगतो. पहिलं मी नाही का असं जे आपलं बहादूर आहे त्याला सिलेक्शन केलं कंट्रोलने, परत दाखवतो. तर कंट्रोल दाबून इथं क्लिक केलं, असं सिलेक्ट झालं. त्यानंतर इथं येऊन सिलेक्टमध्ये येऊन मॉडिफायमध्ये एक्सपंड केलं आणि इथं 4 ठेवलेलं ना, आपण आता 5 ठेवू असं. त्यानंतर आपल्याला शास्त्रीच्या इथे यायचं आहे आणि अल्ट दाबून मास्क करायचं आहे, म्हणजे हे रिमूव्ह होईन असं. आणि हे लाल बहादूर आपलं लाल आहे ना ते आपण खाली घेऊ असं. असं लावलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, मी तिन्ही शिफ्ट दाबून सिलेक्ट करून इथं पिन मारून घेतो आणि साईज वाढवून घेतो याची अशी. हे झालं. आता आपल्याला ह्याला एक कलर द्यायचा आहे. त्यासाठी मी ग्रुप पण करू शकतो ह्याला, आणि ह्याला राईट क्लिक करून आपण ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊ आणि 2 ग्रेडियंट कलर घेऊया कुठला तरी. लाईटच कलर द्यायचा आपल्याला, जास्त डार्क नको, म्हणजे नॉर्मल थोडा. आणि थोडा आपण नाही का डिझाईनच्या ह्यानी बघूया, ॲडजस्ट करू थोडं नॉर्मल. तर मला हा पण ओके वाटतोय. ह्याला आपण थोडी नॉर्मल शॅडो देऊन बघू कसं दिसतंय. ऑपेसिटी कमी करतो, मग असं देतोय मी इथं. तर मी एवढं करतो तात्पुरतं, नंतर बघू काय वाटलं तर करू आपण. त्यानंतर इथं 11 जानेवारी 2025 आहे, तर मी 2025 काढतो इथून. आणि इथून नाही का ह्याला फॉन्ट चेंज करायचा आपल्याला. मी 0728चा फॉन्ट घेतो इथं, किंवा अजून बघू कोणता चांगला आहे श्रीदेवमध्ये. त्याला थोडं मी हे करून घेते, जवळ करून घेतो असं, आणि हाय असं इथं उचलतोय. तर हे नॉर्मल मी इकडं ठेवून देतो असं. तुम्हाला जर वाटलं अजून तुम्हाला हे पाहिजे तर तुम्ही अजून हे करू शकता त्याच्यामध्ये, की असं सर्कल टाईप नाही का, मी तुम्हाला दाखवतो करून. शिप दाबून मी सर्कल हे करतोय. इथून नाही का आपण घेतो टूल्स तिथून, आणि ह्याचा कलर मी, ह्याचा जो स्ट्रोक आहे ना ह्यो बंद करायचा आपल्याला, नॉर्मल कलर घ्यायचा आहे.
असा. आता हे टेक्स्टमधलं मी फक्त इथं 11 कॉपी करतोय आणि हाच फॉन्ट कॉपी करतोय ऑल्ट दाबून इथं पेस्ट करतोय असं. आणि ह्याचा कलर मी बॅकग्राऊंडला आहे तो घेतोय. आपल्याला दुसरा कलर घ्यायचा नाही, व्हाईट पण नाही घ्यायचा, नॉर्मल बॅकग्राऊंडला घेतला तोच घ्यायचा आणि वर आणतो इथं लेअर. अगं असं टाकलेलं आहे आपण. त्यानंतर हे जानेवारी तुम्ही खाली ठेवू शकता किंवा इथं पुढं बी ठेवू शकता. तर मी इथं पुढंच ठेवणार आहे. सर्कल खूप मोठा झाला असेल तर छोटा करून घ्या, असं करून घ्यायचे तुम्हाला. तर हे झालं. त्यानंतर अजून दुसरं, तर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन, हे पण मी आहे असं कॉपी करून इकडे टाकतोय. तुम्हाला मी सांगितलं मी ते कन्वर्ट केलं आहे श्रीदेवमध्ये आपलं नॉर्मल इनपुट टूलमध्ये टाईप करून. तर हे पण मी असं लावून घेतलेलं इथं. ह्याचा कलर मी हायच ठेवतोय, जिथं आपण हा कलर घेतला आहे ना तोच कलर इथं घेतलेला आपण. हे बघा ते झालं. त्यानंतर तिथं फ्लावर पण ॲड करते असं. तर मला अजून पण टेक्स्टचा कलर जरा वेगळा घेऊ वाटतंय, त्यामुळं मी बघतो अजून कुठला असेल तर ग्रेडियंटमध्ये. अगं हे ओके वाटतं मला. हा कलर घेतला म्हणजे बॅकग्राऊंडला थोडं नॉर्मल एक ब्रश मारावं लागेल आपल्याला, जेणेकरून आपली डिझाईन अजूनही वाटेल. मी कुठला बी नॉर्मल ब्रश घेतो असा ह्या टाईपमध्ये, आणि जो कलर आहे आपला टेक्स्टला तोच असा घेऊन इथं मारतोय बॅकग्राऊंडला. साईज वाढून घेतो मग मारतो. हे बघा असं तुम्ही बघू शकता. आपलं एक नॉर्मल, जास्त आपण फॅन्सीमध्ये म्हणजे हे पण नाही करत आहे, बॅकग्राऊंड नॉर्मल आहे, म्हणजे जसं आपण जयंतीला ह्याला त्याला यूज करतो तसं. आपल्या डार्क पण नको जास्त. बाकी हाच कलर घेतोय मी तर खाली. तर तुम्ही ह्या फ्लॉवरमधला बी घेऊ शकता, तुम्हाला जो वाटलं ग्रीन घ्यायचं ग्रीन घेऊ शकता, पण मी घेत नाही सध्या आता. ते झालं. त्यानंतर आपलं अजून काय राहिले हे ॲड करायचं आपल्याला इथं. तर हे मी असं ॲड करून घेतो इथं. ह्याचा कलर पण मी नाही का हाच घेणार, इथं घेतला होता पण तो. झूम करून घेतो कंट्रोल+ने. ह्याचा कलर घ्यायचा आपल्याला. तर आपलं जे ती हे ॲडमध्ये गेली ती ग्रुपमध्ये, त्यामुळं आपला कलर चेंज होत नव्हता. तर असं कलर चेंज करून घेतलेला आहे मी ह्याचा. त्यानंतर हे जे आपण ॲड केलं इथं हे पण आपण असं उचलून टाकू. ते पण तुम्हाला भेटेल खाली. पूर्ण PSD फाईल देतो वाटलं तर मी खाली तुम्हाला. कमी करतो साईज, अल्ट दाबून कमी करतो साईज. ह्यालाच कॉपी करून इकडे घेतोय आणि ह्याला असं ओव्हरले द्यायचं दोन्हीला पण. हे थोडं तुम्हाला वाटलं साईज वाढवायची टेक्स्टची वाढू शकता. फोटो इकडे घ्या अजून थोडा नॉर्मल. तर बघू शकता तुम्ही. अजून एक गोष्ट राहिलेली आहे. तोच राहू द्या कलर. फोटोला नाही का आपण थोडं Ctrl+L नाही का हार्डनेस देऊया. नॉर्मल हायलाईट होईन असा नॉर्मल थोडा. ओके. आणि बॅकग्राऊंडला जो कलर दिला होता, ब्रश मारला होता, तर आपण अजून एक ब्रश मारूया. तोच मारतो मी परत असा. आणि अजून एक ब्रश घेतो मी दुसरा कोणता तरी, आणि व्हाईट कलरचा घेतोय. म्हणजे व्हाईट म्हणजे आपण जो घेतला होता इथून कलर तो, आणि असा टेक्स्टच्या खाली मारतोय मी. तर तुम्ही बघू शकता आता कसं झालं आपली डिझाईन. तर मी जास्त काही केलं नाही, तुम्ही बघितलं असेल. नॉर्मल तुम्हाला वाटले खूपच छोटं झाले,
तर सिलेक्ट करून याची साईज वाढवू शकता तुम्ही. तर मी जास्त काही केलं नाही, तर मला नॉर्मल फक्त एक कन्सेप्ट आयडिया दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.